गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला पार्ट नंबर 2 सोल्युशन ऑफ ट्रायंगल याच्यामध्ये आपले एकूण 9 लेक्चर झाले. 9 लेक्चर झाले. साइन रूल झाला, कोसाइन रूल झाला, बरोबर. आज आपल्याला लेक्चर नंबर 9 मध्ये साइन रूल आणि कोसाइन रूल ह्या दोघांचे म्हणजे असा प्रॉब्लेम की ज्याच्यामध्ये साइन रूल आणि कोसाइन रूल दोन्ही वापरावे लागतात ते प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, सो लेक्चर नंबर 10. चला स्टार्ट करूया मग लेक्चर नंबर 10. लेक्चर नंबर 10 आपण स्टार्ट करूया. फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज 3.2. एक्सरसाइज 3.2 example number 6. example number 6. in triangle ABC, in triangle ABC comma prove that, in triangle ABC comma prove that a cube sin b minus c, a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b, c cube sin a minus b equal to 0. तर हे आपल्याला 0 दाखवायचं आहे. शो दॅट a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b equal to 0. ओके, आता याच्यामध्ये थोड्याशा टर्म्स लेंदी येतात म्हणून मी ही टर्म सोडवणार, ही टर्म सोडवणार आणि ही डायरेक्ट लिहिणार आणि मग त्यांना कंबाईन करणार. पहा, मी तुम्हाला काय सांगत होतो, हे जर इक्वेशन ॲज इट इज मांडलं तर त्याला जागा खूप जास्त लागते. मग आपण याला सेपरेट सॉल्व करूया, याला सेपरेट सॉल्व करूया, याला सेपरेट सॉल्व करूया. हे सेपरेट आपण सॉल्व करू आणि त्याच्यावर नंतर ते कंबाईन करू. ओके, तर मी पहिली टर्म घेतो बघा. फर्स्ट टर्म, लेट a क्यूब साइन b मायनस सी इक्वल टू, इथे आहे a क्यूब साइन b मायनस सी म्हणजे एकदा साइन एकदा कॉस, म्हणजे काय आलं साइन b कॉस c. साइन म्हणजे सेम साइन, मायनस साइन c कॉस b, साइन c कॉस b. इट इज इक्वल टू a क्यूब इंटू साइन b म्हणजे pk, साइन b म्हणजे bk आपण पाठ केले. मग कॉस c, मग कोसाइन रूल येणार मायनस सी स्क्वेअर येणार. कॉस सी म्हणजे इथं मायनस सी स्क्वेअर येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab मायनस साइन सी म्हणजे सी के इंटू कॉस बी काय येणार तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. काय झालं पहा, ह्या बीला हा बी कॅन्सल झाला, या सीला हा सी कॅन्सल झाला. मग काय येणार, इट इज इक्वल टू ए क्यूब इंटू के, ए क्यूब इंटू के कॉमन घेतला ना, इथं पण के कॉमन घेतला. मग काय आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरला ॲडिशन होईल. सो ए क्यूब इंटू के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, इथं सबट्रॅक्शन आहे, चिन्ह बदलणार, साइन चेंज होणार, हा ए स्क्वेअर प्लस हे मायनस होणार. सो मायनस ए स्क्वेअर हा मायनस होणार, मायनस सी स्क्वेअर मायनस झालं प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. काय झालं बघा, या ठिकाणी या ए स्क्वेअरला हा ए स्क्वेअर कॅन्सल झाला, त्याच्यानंतर काहीच कॅन्सल नाही झालं. ओके, सो इट इज इक्वल टू ए क्यूब इंटू के इनसाइड द ब्रॅकेट, ए क्यूब इंटू के इनसाइड द ब्रॅकेट. काय आलं बघा, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर अपॉन 2a. बरोबर, मग वरती 2 कॉमन घ्या, ह्या ए क्यूबमधला ए कॅन्सल होईल म्हणजे ही टर्म काय आली बघा, इट इज इक्वल टू ए क्यूब इंटू के इंटू ब्रॅकेट 2 कॉमन घेतला, इथे 2 आला, 2a क्यूब इंटू के बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a.
धीस टू गेट कॅन्सल, दिस ए विथ क्यूब गेट कॅन्सल, स्क्वेअर राहिला. मग काय आलं ए स्क्वेअर के इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. कसं येते बघा ना, ए क्यूबचा ए स्क्वेअर बी मायनस सी, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. सेकंड आपण प्रूव्ह करणार आणि थर्ड आपण डायरेक्ट लिहिणार. ओके, सेकंड आपण प्रूव्ह करणार आणि थर्ड आपण डायरेक्ट लिहिणार. आता आपण सेकंड टर्म घेऊया. बी क्यूब साइन सी मायनस ए, बी क्यूब साइन सी मायनस ए इट इज इक्वल टू बी क्यूब साइन ए मायनस बी, एकदा साइन एकदा कॉस, साइन सी कॉस ए, साइन सी कॉस ए, साइन म्हणजे सेम साइन, मायनस कॉस सी साइन ए. ओके, कसंही मांडलं तरी चालतं, साइन ए कॉस सी मांडलं तरी चालेल. नाव बी क्यूब इंटू साइन सी म्हणजे कोण, सी के बाय साइन रूल, कॉस ए कसं येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc मायनस साइन ए म्हणजे कसं येणार ए के इंटू कॉस सी म्हणजे कसं येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab अपॉन 2ab. या सीला हा सी कॅन्सल झाला, या एला हा ए कॅन्सल झाला. मग आता आपण के आणि हा 2b कॉमन घेऊया. बघा बी क्यूब इंटू के कॉमन घेतला अपॉन 2b इनसाइड द ब्रॅकेट, के कॉमन 2b कॉमन. मग काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, मग इथं बीला हा क्यूब कॅन्सल झाला म्हणजे काय आला स्क्वेअर. मग काय राहिलं बघा, काय राहिलं बी स्क्वेअर के अपॉन 2 इनसाइड द ब्रॅकेट, दिस इज बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, मायनस आहे ना आतमध्ये मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ह्या बी स्क्वेअरला हा बी स्क्वेअर कॅन्सल झाला बरोबर, सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2c स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. देअरफॉर वी गेट बी स्क्वेअर के अपॉन 2 इनसाइड द ब्रॅकेट सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2c स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. मग वरती 2 कॉमन घेऊया. सो बी स्क्वेअर इंटू के अपॉन 2 कॉमन घेतला सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. These two get cancel. So we have b square into k into bracket c square minus a square. Similarly, आता आपण ही टर्म घेऊया. ही टर्म पहिल्यांदा मी इथे मांडतो बघा. ही काय आली, ही टर्म आहे b क्यूब साइन c मायनस a, b क्यूब साइन c मायनस a. इन द सेम वे आपल्याला थर्ड टर्म भेटणार c क्यूब साइन ए मायनस बी इक्वल टू हा सी ए म्हणजे काय येणार सी स्क्वेअर के, हा सी क्यूब आहे म्हणजे काय येणार सी स्क्वेअर के. इथं ए मायनस बी म्हणजे काय येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, तर हे आपण असं सिमिलरली लिहू शकतो. आता आपण तिघांची काय करूया ॲडिशन करूया. बघा तिघांची ॲडिशन करू म्हणजे आपण घेणार लेफ्ट हँड साईड घेणार आपण. लक्ष द्या बघा एल एच एस इक्वल टू ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी. ओके, आता ए क्यूबचा आन्सर काय येणार आहे, ए क्यूबचा आन्सर ए क्यूबच्या ऐवजी काय तो ए स्क्वेअर के, बी मायनस सी म्हणून काय तो बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बी क्यूबचं काय येणार बी स्क्वेअर इंटू के सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सी क्यूब पासून काय येणार सी क्यूब पासून येणार सी स्क्वेअर के ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कॉमन काय घ्यायचा के कॉमन घेतला ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, मग काय होणार के इंटू आतमध्ये मल्टिप्लाय करा ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके,
आता कशाला काय कॅन्सल झालं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअरला ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल झाला, त्यानंतर ए स्क्वेअर सी स्क्वेअरला ए स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल झाला, बी स्क्वेअर सी स्क्वेअरला बी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे काय आलं के इंटू झिरो इक्वल टू झिरो अँड दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड. सो दस वी कम्प्लिटेड द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम लेक्चर नंबर 10. डिअर स्टुडंट्स, लेक्चर नंबर 10 मधले लेक्चर नंबर 10 मध्ये तुम्हाला मी फक्त 4च प्रॉब्लेम शिकवणार आहे. त्यातला आपला पहिला झाला. लेक्चर नंबर 10 मधले प्रॉब्लेम साइन आणि कोसाइन रूल ह्या दोघांवरची आहेत आणि या दोघांवरती प्रॉब्लेम असल्या कारणाने एक्झाम्पल्स जे आहेत ते लेंदी आहे. ओके, कळलं सगळ्यांना एक्झाम्पल्स? व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊया. या लेक्चरमधला सेकंड प्रॉब्लेम घेऊया फ्रॉम मिसलिनियस 17. मिसलिनियस मधला प्रॉब्लेम नंबर 17 पहा. with the usual notations with the usual notations show that पहिलं c square minus a square plus b square into tan a equal to a square minus b square plus c square into tan b equal to b square minus c square plus a square into tan c. हे आपल्याला इक्वल दाखवायचे म्हणजे दिस इक्वल टू दिस इक्वल टू दिस. परत एकदा आपण 1 आणि 2 प्रूव्ह करणार आणि तिसरं सिमिलरली लिहिणार. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त लेंदी आहे. दिस प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन साइन अँड कोसाइन रूल. तर आपण हे सोडवून घेऊया. मग आपल्याला असं म्हणता येत नाही की ही LHS घेतली RHS घेतली, त्यामुळे आपण म्हणायचं लेट अस टेक. काय घेतलं बघा, सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मुद्दा मी तुम्ही मायनस नंतर मांडला इंटू टॅन ए. आता टॅन म्हणजे काय असतं, 10th स्टँडर्डला शिकलेला. टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. सो सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. टॅन ए मीन्स साइन ए अपॉन कॉस ए. साइन ए अपॉन कॉस ए. So c square plus b square minus a square. Sin a is ak. Sin a is ak. So sin a is ak divided by cos a. Cos a काय येणार बघा, b square plus c square minus a square upon 2bc upon 2bc upon 2bc. Okay. आता इथं सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग याला हा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. सेम टर्म आहे, मग ती कॅन्सल झाली. मग हा 2bc वरती जाईल, हा 2bc वरती जाईल. मग काय येणार बघा, दिस ak इंटू 2bc. मग काय आलं 2k abc. 2k abc. परत पहा, टॅन ए काय म्हणला, साइन ए अपॉन कॉस ए. साइन ए बाय साइन रूल ak, बाय साइन रूल साइन बी बी के, बाय साइन रूल साइन सी सी के. मग कॉस ए ची वेळ लागली बाय कोसाइन रूल. म्हणजे या ठिकाणी मी वापरलेला आहे साइन रूल, इथे साइन रूल वापरलेला आहे आणि या ठिकाणी मी वापरलेला आहे कोसाइन रूल. सो साइन रूल अँड कोसाइन रूल. ओके, सो दीज आर द प्रॉब्लेम्स ऑन साइन रूल अँड कोसाइन रूल. मग याचं आन्सर काय आलं बघा, याचं आन्सर आलं 2k abc. चला आपण सेकंड टर्म घेऊया. सेकंड टर्म काय बघा, लेट अस टेक a square minus b square plus c square into tan of b. It is equal to a square minus b square plus c square. तुम्ही सांगा याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार, टू राईट tan b. मग tan b काय येणार, तर tan b येणार sin b अपॉन cos b. sin b upon cos b. So a square plus c square minus b square. Sin b is bk. Sin b is bk upon cos b. Cos b काय येणार, a square plus c square minus b square upon 2ac. बरोबर. मग बघा हा a square plus c square minus b square, हा a स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा a स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला कॅन्सल झाला. हा 2ac वरती जाईल. 2ac जर वरती गेला तर काय येणार 2k abc. 2k abc. ओके,
मग आता आपण तिसरी एक टर्म घेऊया. खूप इझी आहे, त्यामुळे आपल्याला तिन्ही टर्म दाखवावे लागतील. जर पहिली आणि दुसरी टर्मच खूप मोठी असेल तर तिसरी काय लिहायची? सिमिलरली. ओके, सो लेटस टेक याला आपण असं म्हणूया इथे या ठिकाणी बघा, सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू टॅन ए इक्वल टू, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2 आणि आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 3. सो लेटस टेक बघा, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू टॅन सी. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही स्वतः सोडवायचं. बोला, टॅन सी काय येणार? साइन सी अपॉन कॉस सी. सो बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर टॅन सी इज साइन सी अपॉन कॉस सी. So b square plus a square minus c square sin c upon cos c. So b square plus a square minus c square. What is sin c? The sin c is ck. Sin c is ck divided by cos c. A square plus b square minus c square upon 2ab. मग a square plus b square minus c square, b square plus a square minus c square हा एकमेकांना कॅन्सल झाला, हा वरती जाईल म्हणजे काय ना 2abck. मग हेच आलं. सो इक्वेशन नंबर 3. मग आपण म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 धिस इक्वल टू धिस. म्हणजे परत एकदा हे इक्वेशन तुम्हाला लिहावं लागेल. मग ते कसं येईल तर ते अशा पद्धतीने येणार. इथं मी लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 बघा, from equation 1, 2 and 3 we get, from equation 1, 2, 3 1, 2 and 3 we get, it is equal to, याचं उत्तर काय आलंय? 2abck. hence proved. कळलं? फर्स्ट टर्म घेतली, साइन रूल वापरला, कोसाइन रूल वापरला. सेकंड टर्म घेतली, साइन रूल कोसाइन रूल वापरला. थर्ड टर्म घेतली, साइन रूल कोसाइन रूल वापरला. ते एकमेकांना कॅन्सल झाले. प्रत्येकाचा आन्सर 2abck आलं. 2abck. तिघांचंही आन्सर, फायनल आन्सर सेम आहे. याचा अर्थ तिन्ही टर्म्स कशा आहेत? सेम आहेत. तर लेक्चर नंबर 10 मधला आपला हा सेकंड प्रॉब्लेम प्रूव्ह झाला. आता आपल्याला फक्त 2 प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. लेक्चर नंबर 10 मधला क्वेश्चन नंबर 3 पहा काय सांगितलंय. इट इज फ्रॉम मिसलिनियस 13. मिसलिनियस 13 मधला प्रॉब्लेम आहे. मिसलिनियस 13. इन ट्रायंगल ABC, if angle C equal to 90 degree, then prove that sin A minus B equal to A square minus B square upon A square plus B square. A square minus B square upon A square plus B square. ओके. आता अँगल C काय? 90. अँगल C आहे 90. सो अँगल C इज 90 डिग्री. पहा, अँगल C इज 90 डिग्री. सो ABC, दिस अँगल C इज 90 डिग्री. अँगल C 90 डिग्री आहे. C च्या समोरची बाजू स्मॉल c असते, B च्या समोरची बाजू स्मॉल a असते आणि A च्या समोरची बाजू स्मॉल a असते. मग पायथागोरस थेरमनी काय येणार? C स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. गिव्हन दॅट अँगल C इज 90 डिग्री. So this angle C is 90 degree. Therefore triangle ACB is right angle triangle. We know that side AB has length small c, side BC has length small a, and side AC has length small b. Then by Pythagoras theorem we have c square equal to a square plus b square, equation number 1. I already told you that these problems are on sine rule and cosine rule. So we have to use sine rule as well as cosine rule. So first of all we will use sine rule. So by sine rule
बाय साइन रूल साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी म्हणजे साइन 90 डिग्री अपॉन सी साइन 0 0 साइन 90 1 साइन 0 0 साइन 90 1 therefore साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू 1 अपॉन सी. आपण लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवलेली आहे ती म्हणजे अशी की साइन 0 0 आणि साइन 90 1. therefore we get साइन ए इक्वल टू a upon c and sin b equal to b upon c. sin a equal to a upon c and sin b equal to b upon c. ओके, तर हे आपलं इथपर्यंत आलं. म्हणजे आपल्याकडं काय आलं बघा, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आला. ही शेवटची टर्म सी स्क्वेअर येणार आहे आणि ती आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मांडणार. सेकंड इक्वेशन माझ्याकडे आलं ते म्हणजे साइन ए इक्वल टू ए अपॉन सी अँड साइन बी इक्वल टू बी अपॉन सी. काही विद्यार्थी या लेक्चरमध्ये या प्रॉब्लेममध्ये मला शंका विचारतात की सर साइन रूल वापरलाय मग साइन ए इक्वल टू ए के घ्यायचं ना. अरे पण इथं स्पेशल केस आहे. काय, अँगल सी इज 90. अँगल सी काय आहे 90. हा साइन सी होता तो 90 होता. बरोबर, मी इथे लिहितो गिव्हन दॅट अँगल सी इक्वल टू 90 डिग्री म्हणून साइन सीच्या ऐवजी मी मांडला साइन 90. आता आपण घेणार आहोत ती म्हणजे राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड. LHS इक्वल टू साइन ए मायनस बी. LHS इक्वल टू साइन ए मायनस बी. LHS इक्वल टू साइन ए मायनस बी. मग साइन ए मायनस बी म्हणजे एकदा साइन एकदा कॉस. मग साइन ए कॉस बी ह्या मायनसच्या ऐवजी आलं प्लस 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 कॉस ए साइन बी. बरोबर, मग साइन ए काय आला ए अपॉन सी. कॉस बी काय आला बघा कॉस बी आला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac प्लस कॉस ए काय आला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. साइन बी काय आला तर साइन बी आला बी अपॉन सी. साइन बी आला बी अपॉन सी. ह्या बी ला हा बी कट झाला, या ए ला हा ए कट झाला. बरोबर, मग काय आलं बघा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2c स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2c स्क्वेअर. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हटलं तर न्यूमरेटरला ॲडिशन होईल. सो LHS इक्वल टू, आपली मिस्टेक काय झाली बघा, इथं ए मायनस बी म्हणजे सेम साइन, इथं मायनस येणार, इथे मायनस येणार, इथे मायनस येणार, इथे मायनस येणार. ओके, मग आता हे मायनस साइन आपण आतमध्ये येणार म्हणजे साइन बदलणार. सो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मायनस साइन आतमध्ये द्या मायनस बी स्क्वेअर, मायनस साइन आतमध्ये द्या मायनस सी स्क्वेअर, हे मायनस मायनस झालं प्लस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2c स्क्वेअर. ओके, आता काय कॅन्सल झालं सांगा, हा प्लस सी स्क्वेअरला मायनस सी स्क्वेअर कॅन्सल झाला. मग ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2c स्क्वेअर. मग 2 कॉमन घेतला आपण, 2 कॉमन घेतला तर खालच्या 2ला कॅन्सल होईल म्हणजे आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. या ठिकाणी आपण कॉस बी ची व्हॅल्यू टाकली, या ठिकाणी आपण कॉस ए ची व्हॅल्यू टाकली, इथे कॉस बी ची टाकली तर कॉस ए ची व्हॅल्यू टाकली बाय कोसाइन रूल. आता इथे आपण सी स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकणार. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, व्हॉट इज सी स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू राईट हँड साइड. इथे लिहू फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 नुसार आलं. प्रॉब्लेम सोपे आहेत, प्रॉब्लेम अजिबात अवघड नाहीत. मी ऑलरेडी सांगितलंय कोसाइन रूलचे प्रॉब्लेम सोपे आहेत, साइन आणि कोसाइन रूलचे प्रॉब्लेम लेंदी आहेत, साइन रूलचे प्रॉब्लेम थोडेसे अवघड आहेत. मग साइन रूलचे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त वेळा वाचायचे आणि प्लीज वेळ वायाला घालवू नका लक्षामध्ये. कारण की काय महत्त्वाचं आहे की फिजिकली क्लास कधी चालू होईल सांगता येत नाही. काही विद्यार्थी असा विचार करत असतील की कॉलेज स्टार्ट होऊ द्या, क्लास स्टार्ट होऊ द्या, फिजिकली चालू होऊ द्या, मग मी अभ्यासाला लागेल, तोपर्यंत सगळी जनता तुझ्या पुढे जाईल आणि त्याला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे त्या भ्रमात राहू नका.
की आज ना उद्या 1 ऑगस्टला चालू होईल, 15 जुलैला चालू होईल, 1 ऑगस्टला चालू होईल, 15 ऑगस्टला चालू होईल, 1 सप्टेंबरला चालू होईल, कोणालाही माहीत नाही. शासनाच्या दृष्टीने कॉलेजचे लेक्चर ऑनलाईन चालू आहेत, क्लासेस पण ऑनलाईन चालू आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद नाही, तर विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे. त्यामुळे परीक्षा आहे त्याच डेटला होऊ शकते, फार तर 1 महिना पुढे जाईल. त्याच्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता घरात बसून ऑनलाईन लेक्चर्स ऐकून अभ्यास करा. कळलं? कॉलेज फिजिकली कधी चालू होईल, क्लास कधी फिजिकली चालू होईल, मग मी त्यावेळेस समजून घेईल, मी त्याच वेळेस अभ्यास चालू करेल, असं प्लीज करू नका. कारण की असलेली वेळ कधीही पकडता येत नाही. वेळ नेहमी पळत असते, आपण वेळेसोबत पळायचं असतं. वेळेसोबत पळायचं म्हणजे काय? आम्ही जे शिकवतोय ते फक्त घरी गेल्यानंतर रिवाईज करायचं. आणि काही विद्यार्थी अतिशय सुंदर अभ्यास करतात, ज्या दिवशी लेक्चर टाकलं जातं त्याच दिवशी त्यांचा अभ्यास होतो. काही विद्यार्थी तर माझं पहिलं लेक्चर ऐकतात आणि पुढचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत या लेक्चरमधलं पहिला प्रॉब्लेम ऐकतात आणि बाकीचे प्रॉब्लेम्स मनाने सोडवतात. त्यांचाही अभ्यास खूप चांगला आहे. ज्यांना अभ्यासाला मटेरियल कमी पडतंय त्यांनी थोडीशी कॉम्पिटेटिव्हची म्हणजे नीट JEE CETचे बुक्स घ्या, MCQ सोडवा किंवा MCQची डिमांड करा. आपल्याला खूप मटेरियल आहे, कारण की तुम्ही 11वीचा पण अभ्यास करू शकता, कारण तुमची 11वी झालेली आहे. मग 11वीचं मटेरियल जर आपण ॲपमध्ये टाकलं, 11वीचे MCQ जर ॲपमध्ये टाकले तर तुम्ही सायमल्टेनियसली 11वीचा पण अभ्यास करू शकता. हे कोणासाठी? की ज्यांचं हे होऊन वेळ उरतो त्यांच्यासाठी, कारण त्यांचा पण वेळ वाया नाही गेला पाहिजे. कारण त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे करण्याची हिंमत आहे, जिद्द आहे, पण त्यांच्याकडे मटेरियल नाही. अशी पण अवस्था आपल्याला नको आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगा की सर हो 11वीचे MCQ टाका, 11वीचे लेक्चर्स टाका, आपण 11वीचा पण पाठपुरावा करूया, 11वीचे MCQ टाकूया, 11वीच्या बेसवरती आपण टेस्ट पण घेऊया. कारण नीट आणि JEEला आणि CETला काही प्रमाणामध्ये 11वीचा सिलेबस आहे. ओके, ठीक आहे. आता आपलं फक्त शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे ते आपण घेऊया. Now question number 4 from exercise question number 7. Exercise 3.2. Exercise 3.2. In that question number 7. बघा काय म्हटलंय? In triangle ABC. In triangle ABC. If cot A, comma cot B, comma cot C are in AP, then show that A square comma B square comma C square are also in AP, are also in AP, are also in AP. जर कॉट ए, कॉट बी, कॉट सी AP मध्ये असतील तर A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर सुद्धा AP मध्ये असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. धिस प्रॉब्लेम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. हा खूप वेळा बोर्ड एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. सो धिस प्रॉब्लेम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. काय दिलंय? जुन्या पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम उलटा होता. इफ A square B square are if A square B square C square are in AP, then show that cot A, cot B, cot C are in AP. असा जुन्या पुस्तकात प्रॉब्लेम होता. त्यावेळेस ते उलट करून शिकवावं लागायचं. आता त्यांनी ऑलरेडी उलटाच करून दिलाय. ओके, बघा. इन ट्रायंगल ABC, if cot A, cot B, cot C are in AP. त्यापूर्वी बेसिक कॉन्सेप्ट काय? जर ABC हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील, if A, B, C are in arithmetic progression, then this B is called arithmetic mean. मग हा B काय असतो? तर A plus C upon 2 असतो. म्हणजे मधल्याची दुप्पट, 2 times the middle term equal to sum of extreme numbers, first and last. So 2 times middle number equal to sum of first and last. हे आहे आपलं बेसिक कॉन्सेप्ट. ओके, हा पेजच्या टॉपला तुम्ही लिहिलाच असेल. If A, B, C are in AP, then B is arithmetic mean of A and C. So B equal to A plus C upon 2. Therefore 2B equal to A plus
सी. मग आता आपल्याला काय दिले बघा, मी नंतर ते हेच करतो. गिव्हन दॅट, अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम. गिव्हन दॅट कॉट ए कॉमा कॉट बी and cot C are in AP. Are in AP. Cot A, cot B, cot C are in AP. Therefore, हा 2 times येणार ना मधला. Therefore, 2 times cot B. बघा, 2 times cot B equal to cot A plus cot C. 2 times cot B equal to cot A plus cot C. 2 times the middle term इक्वल टू सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट. ओके, ठीक आहे. आता बघा, आपण याला फिरून मांडूया थोडंसं. देअरफॉर कॉट ए प्लस कॉट सी, कॉट ए प्लस कॉट सी इक्वल टू 2 कॉट बी. कॉट ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए प्लस कॉट सी म्हणजे, अरे चुकतंय ना माझं आणि तुम्ही हो म्हणताय का? नाही. कॉट म्हणजे काय असतं? कॉस अपॉन साइन. कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. देअरफॉर कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉट सी म्हणजे काय? कॉस सी अपॉन साइन सी इक्वल टू 2 कॉट बी. बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. साइन सी into cos A plus sin A into cos C divided by sin A into sin C equal to 2 cot B. मग 2 cos B upon sin B. ठीक आहे, व्यवस्थित? ओके, बोला. sin C CK. sin C काय ना? CK. मग sin C CK बाय साइन रूल. कॉस ए ची व्हॅल्यू, कॉस ए ची व्हॅल्यू काय येणार? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कॉस ए ची व्हॅल्यू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc बाय विच रूल? कोसाइन रूल. साइन सी ची व्हॅल्यू टाकली सी के, कॉस ए ची व्हॅल्यू शिकवली. अँगल कोण आहे? ए. पहिला मांडून घ्यायचा मायनस ए स्क्वेअर आणि मग उरलेले बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc प्लस साइन ए कोण? ए के इंटू, बघा, इंटू इंटू काय येणार? कॉस सी. कॉस सी काय असतं सांगा? कॉस सी ना मायनस सी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab डिवाइडेड बाय साइन ए इंटू साइन सी. साइन ए कोण? ए के. साइन सी कोण? सी के इक्वल टू 2 टाइम्स कॉस बी. कॉस बी म्हणजे काय? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac डिवाइडेड बाय साइन बी. साइन बी म्हणजे बी के. साइन बी म्हणजे बी के. ओके, ठीक आहे. काय काय कॅन्सल आउट होते ते आपण पहिल्यांदा पाहूया. या सी ला हा सी कॅन्सल झाला, या ए ला हा ए कॅन्सल झाला. बरोबर, मग कॉमन काय निघालं? इथे के आहे अपॉन 2b आहे, इथं के आहे अपॉन 2b आहे, त्याला कॉमन घेऊया. मग के अपॉन 2b कॉमन निघाला. के अपॉन 2b काय राहिलं? इथे राहिलं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथे प्लस आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बरोबर, कॉमन घेतलाय. डिवाइडेड बाय ए सी के स्क्वेअर. ए सी के स्क्वेअर इट इज इक्वल टू हा 2 वरती आणि हा 2 खाली आहे. बरं, मी तुम्हाला समजेल असं लिहितो. दिस 2 इंटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन हे खाली येणार. हा 2 इंटू आहे ना, म्हणजे हा 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार, खाली येणार. अहो स्कूल लेवल नाही आहे, शालेय जीवन आहे. सो 2abck खाली घ्या. ह्या 2b ला खाली घ्या. ह्या के ला हा स्क्वेअर कॅन्सल झाला, मग तिथं फक्त एक के राहिला. मग काय आलं बघा, हे प्लस ए स्क्वेअरला मायनस ए स्क्वेअर गेला, प्लस ए स्क्वेअरला मायनस ए स्क्वेअर गेला, प्लस सी स्क्वेअरला मायनस सी स्क्वेअर गेला, खाली 2b आला. मग काय येणार? इथे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर डिवाइडेड बाय हा 2b खाली येईल. सो 2abck
2abck, it is equal to 2 times a square plus c square minus b square upon 2abck. मग 2abck ला 2abck काय आला, कॅन्सल झाला, या 2 ला हा 2 कॅन्सल झाला, मग राहिलं काय बघा, b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ह्या मायनसला इकडे घ्या, 2b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. हीच कंडिशन आली का, 2 टाइम्स द मिडल टर्म इक्वल टू सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म, 2 times the middle term equal to sum of first and last term, therefore a square, b square, c square are in AP. पण याच्या पुढे थोडंसं लिहावं लागेल, माझ्याकडे जागा कमी पडतीये म्हणून मी इथे लिहितो बघा काय येणार. सो b square equal to a square plus c square upon 2, therefore b square is am, arithmetic mean, b square is am of a square and c square, therefore a square, b square and c square are in AP. हे कशामध्ये आहेत, AP मध्ये आहेत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, 5 स्टारचा प्रॉब्लेम आहे, अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपले साइन रूल, कोसाइन रूल, साइन अँड कोसाइन रूल याचे प्रॉब्लेम संपले. आपण एक प्रॉब्लेम मध्येच प्रोजेक्शन रूल वरती पण घेतलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. ओके, ठीक आहे. दिस प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रॉब्लेम एकदा ऐका माझ्याकडने, नंतर तुम्ही वहीत लिहून काढा आणि नंतर न पाहता एकदा लिहा, तुमचा अभ्यास पूर्ण होईल. अभ्यास काय आहे तर अभ्यास असा आहे की आपण स्वतःहून न पाहता लिहिलं पाहिजे तर तो अभ्यास परफेक्ट होतो. आणि जर एखादी गोष्ट, मग ती केमिस्ट्रीची रिॲक्शन असेल, फिजिक्सचं डेरिव्हेशन असेल, बायोची डायग्राम असेल, किंवा तिघांमधला लेंदी थेरी क्वेश्चन असेल, किंवा मॅथमधलं न्यूमेरिकल असेल, हे जर तुम्ही न पाहता लिहिलं, विदाउट टेक्स्टबुक, विदाउट नोटबुक जर लिहिलं तर तो तुमचा अभ्यास परफेक्ट होतो. त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी ह्या न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा. फिजिक्सच्या सरांनी जर डेरिव्हेशन शिकवलं आणि ते तुम्हाला कळलं तर लगेच वहीमध्ये न पाहता लिहा. केमिस्ट्रीची रिॲक्शन न पाहता लिहा समजल्यानंतर, बायोची डायग्राम न पाहता ड्रॉ करा, मॅथ्सचं न्यूमेरिकल कळल्यानंतर न पाहता लिहा. तुमचा अभ्यास परफेक्ट होईल. परत तुम्हाला जास्त रिव्हिजन करण्याची गरज पडणार नाही. पण प्रत्येक वेळेस जर पुस्तकातलं वाचत राहिले, प्रत्येक वेळेस वही काढली वाचत बसले तर 99 वेळा वाचलं तरी 100व्या वेळेस तुम्हाला वही काढूनच वाचावं लागेल. कळलं? म्हणून एकदा कळलं का न बघता लिहून काढा. ही मेथड ॲडॉप्ट करा, तुमचा अभ्यास खूप सोपा होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.